नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्रकल्पात आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये. आपल्यासोबत आहेत नव्या दमाचे, नव्या तरुण वर्गाचे सचिन पाटोळे. ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांचा आत्तापर्यंतचा 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे. जवळजवळ 30 बंगल्यांचं त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. 8 रो हाऊसेसचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आता त्यांचे चालू प्रोजेक्ट जे आहेत ते जवळजवळ 14 बंगले आणि 2 रो हाऊसेस. तर जाणून घेऊया त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि आत्तापर्यंत त्यांचे अनुभव या क्षेत्राबद्दल. सचिनजी नमस्कार. आपण जाणून घेऊयात आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, म्हणजे आपण कुठल्या शाळेत शिकलात, आपलं कॉलेज कोणतं आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपल्या येण्याचं जे प्रेरणास्थान आहे ते नक्की काय आहे? मी डिप्लोमा गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून केलेला आहे आणि 2014ला मी पासआउट झालो. त्याच्यानंतर मी संदीप फाउंडेशन कॉलेजला डिग्रीला ॲडमिशन घेतले. 2017ला पासआउट झालो. त्याच्यानंतर मी जॉब करण्याचं ठरवलं. तर जॉब करता करता मला काय असं जाणवलं नाही का आपण काय करतो आहे, कोणत्या क्षेत्रात आपण आलो आहे, आपण काहीतरी अजून काहीतरी केलं पाहिजे. तर मग मी 1 वर्षाने जॉब सोडून दिला. त्याच्यानंतर मी 6 महिने गव्हर्मेंट स्टडी केला. तर त्याच्यात मला काही जास्त म्हणजे यश आलं नाही. थोड्या मार्कावरून मी PWDच्या पेपरवरून राहून गेलो. त्याच्यानंतर मी ठरवलं का आपण काहीतरी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये उतरलं पाहिजे आता. तर मग 2018च्या एंडिंगला, नोव्हेंबर-डिसेंबर एंडिंगला मी उतरलो या क्षेत्रात. तर स्टार्टिंगला थोड्या अडचणी आल्यात. आता नवीन मुलगा, नवीन काही गोष्टी, सगळे अनुभव बरोबर भेटले. तर मग त्याच्यात आल्यानंतर मग मित्रपरिवार चांगला असल्यामुळं आपल्याला मित्रपरिवाराकडून कामं म्हणजे तू कर, आम्ही आहे तुझ्या मागे. बरोबर. नाही, आपण असं म्हणतो ना की म्हणजे अडचणीतनंच आपल्याला यशाची पायरी गाठता येते. तर तशी तुम्ही एक एक पायरी आता गाठत आहात. तर म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्ट्रगलने होत असते, कुठल्या तरी संघर्षाने किंवा कुठल्या तरी अडचणीने होत असते. तर तुमच्या पहिल्या सर्व्हिसबद्दल किंवा पहिल्या कामाबद्दल तुम्ही काही अनुभव सांगू शकाल की तो प्रकल्प, तो प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला? पहिला प्रकल्प भेटला तो एक वडनेरमध्ये भेटला आणि एक सिन्नरला केला मी. तर ते मित्रच एकदम जवळचा मित्र, त्यांनीच काम दिलं ते आपल्याला. तू कर बुवा पहिलं काम. आपल्याला म्हणजे अनुभव होता, 1 वर्षाचा जो अनुभव होता त्याच्या बेसवर आपण डेअरिंग केली करायचा. तर मग सुरुवातीला थोड्या अडचणी आल्याच का लोकांना असं वाटायचं बुवा हा करतो का नाही, याच्याकडून होईल का नाही, आपण पेमेंट देतोय त्यांना, हा करतो का नाही. तर पण मग आपण ते करून दाखवलं, काही गोष्टी करून दाखवल्या. त्याच्यात मग आपल्याला यश आलं. त्याच्यात मग दर वर्षाला कामं वाढत गेले. आज म्हणजे मित्र, परत आज आपल्याला जे माणसं भेटले तर आपल्याला म्हणजे मला असं कायम वाटायचं का आपण नोकरी करतोय तर आपण फक्त आपलं घरदार चालवतोय. तर मला ते करायचं नव्हतं. माझ्याकडे आज जर 60 ते 70 लेबर आणि माणसं कामाला आहेत, तर मला त्यांना म्हणजे काय रोजगार देऊन मला त्यांचे घरांचा म्हणजे घर त्यांना सांभाळण्यात मदत काहीतरी माझा छोटासा हातभार लावायचा होता. तर मी त्या प्रयत्नातून माझी टीम मी बनवली. आज त्यांच्या कृपेने आहे ते मी या लेवलला आहे. पण असं समजतो मी का जे काय आहे मी ते सर्वस्व त्यांच्यामुळेच आहे. वा, सचिनजी, हा खूप छान मुद्दा की तुम्ही आतापर्यंत तुमची माणसं जमवलीत. तर ही जी इंडस्ट्री आहे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. म्हणजे आपण त्याला अकुशल कामगार म्हणू किंवा अनस्किल्ड कामगार म्हणू. आज ते पण कमवायला नशीब लागतं. बरोबर. कारण आपण त्यांच्या सुखादुःखात जातो. खरंय. म्हणजे कोणत्या गोष्टींना आज फोन आला, सचिन भाऊ हे झालं, हे करा, तर आपण निम्म्या रात्री धावून जातो. त्याच्यामुळे ते पण आपल्यासाठी निम्म्या रात्री कामाला येतात. असं नाही का माझा टायमिंग 9 ते 6चे कामाचा. जर मी एखाद्या वेळेस सांगितलं माझ्या माणसांना का आज आपल्याला 11 वाजेपर्यंत करायचं का 12 वाजेपर्यंत काम करायचंय, डे नाईट काम करायचंय, तर ते पण माझ्यासाठी तत्पर लगेच हजर होतात. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या कामगारांमध्ये एक छान बॉन्ड तयार झालेला आहे, एक छान नातं तयार झालं आहे. तर अशा वेळेस जो एक धोका निर्माण तयार होऊ शकतो साईटवर, जे अकुशल कामगार असतात, तर त्या गोष्टी तुम्ही कशा हाताळता? ते आपण काय आता सेफ्टीच्या हिशोबाने आपण त्यांना ग्लोव्ज म्हणा किंवा आपण प्लॅस्टर करताना जाळी वगैरे
त्या गोष्टी आपण अवेलेबल करून देतो त्यांना. म्हणजे आपण सेफ्टीची काळजी घेऊनच माणसांना हे देतो. बरोबर. आणि आता कसं असतं की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की कमीत कमी पैशामध्ये चांगलं काम आपल्याला मिळावं आणि आपल्याला दुसऱ्याला देता यावं. तर हा प्रत्येक म्हणजे सामान्य नागरिकाचा आणि अभियंत्याचा पण एक हा विचार असतो. तर बजेट वर्सेस क्वालिटी याबद्दल तुमचे काय विचार आहेत? सर, मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मी पण पत्र्याच्या घरात राहणारा मुलगा होतो. तर मला त्या गोष्टींची जाणीव होती का आपण या घरातून म्हणजे राहतोय तर आपल्याला लोकांना पण काहीतरी स्लॅब वगैरे घर बंगल्यांमध्ये राहायचे माझे पण काहीतरी स्वप्न होते. तर मग मी ठरवलं का आपल्याला कमी बजेटमध्ये आणि चांगलं काम कसं देता येईल. तर मग त्या दृष्टीनं मी उतारलो. भरपूर असे कामं केले मी आणि त्यांचा आशीर्वादच भेटला आहे मला का मी आज जे काय म्हणजे स्टार्टिंगला मी एक काम वर्षाला करायचो, 1 ते 2 कामं. पण एवढ्या 4-5 वर्षात माझ्या आयुष्यात एवढी भरभराट झालेली आहे आणि ते मी म्हणजे जे सर्वसामान्य लोकांची स्टार्टिंगला कामं केलेली आहेत आणि अजून पण करतोय. मला जिथं वाटतं का ह्या माणसाचं आज नाही आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपण देतोय बांधून पण नाही आहे, तर 0 प्रॉफिटमध्ये पण मी भरपूर कामं केलेले आहेत. तो विचार नाही केला का याच्यातून ह्या कामातून आपल्याला काही निघालं नाही आणि मग आपण हे काम सोडून द्यायचं. ते मी अजिबात केलेलं नाही. सो खर्चाने मी खिशातून पैसे घालून कामं कंप्लीट केले आणि तेच अनुभव आज मला आयुष्यात म्हणजे त्यांचीच पुण्य आहे मला आज कामाला आलेली आहे. अगदी अगदी छान. म्हणजे एक सामान्य माणूस असामान्य कसा बनू शकतो याचं तुम्ही एक उदाहरण तयार करताय तरुण समाजासमोर. तर याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की आता तुम्ही नाशिक जिल्ह्याचे आहात. नाशिक जिल्ह्याचं विजन कसं असावं, नाशिक जिल्ह्याचा विकास कसा असावा याबद्दल तुमचे विचार आणि त्यासाठी आपल्या प्रशासनाने काय केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला एक सुसुविधा मिळाली पाहिजे, याच्याबद्दल तुमचे विचार काय असतील? सुखसुविधा म्हटलं तर मी गव्हर्नमेंटला एकच सांगू शकतो का त्यांनी त्यांचा जो कारभार आहे गव्हर्नमेंट कामांचा त्याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपण म्हणजे आज पैसा तर सर्व त्यांचाच आहे. आपण गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे हा जनतेचाच पैसा असतो. तर आपण जे म्हणजे भ्रष्टाचार वगैरे जे चालू आहेत किंवा कामाची क्वालिटी जी एकदम म्हणजे लो क्वालिटीची रस्त्यांची म्हणा किंवा डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट कामांची त्याच्यात थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आज आपण म्हणजे समोरचा अधिकारी पण काहीतरी आज एज्युकेशन घेऊन गेलेला आहे वरती, तर तो पण काहीतरी देणेकरी लागतो आज समाजाचा. तर त्यांनी त्या गोष्टी पण म्हणजे लक्ष दिलं पाहिजे का आपण साईट व्हिजिट जसं देतो डेली तर त्यांनी पण 10 ठिकाणी व्हिजिट दिल्या पाहिजे. फक्त आपलं जो ठेकेदार आहे त्याच्या भरोशावर कामं नाही झाली पाहिजे. तर तो क्वालिटी काय यूज करतोय काय नाही ते पण चेक केलं पाहिजे. क्वालिटी सुधारली तर 100% नाशिकचा विकास होणारच आहे. नक्कीच. तर याच अनुषंगाने आता आपण म्हणतो की दुसऱ्यांनी काय सुधारणा केली पाहिजे, पण त्यासाठी आपण आतापर्यंत काय काय केलं याचा पण आपण विचार करावा. तर त्या निमित्ताने मला एक विचारायचं तुम्हाला की आतापर्यंत असा कुठला तुमचा एखादा आवडता आठवणीतला प्रोजेक्ट आहे का की जिथे काही अडचणी आल्या त्या तुम्ही ओव्हरकम केल्या, तिथे काही आव्हानं होती ती तुम्ही दूर केलीत आणि तिथे तुम्ही यश मिळवलं? आता स्टार्टिंगला आव्हान म्हटल्यावर म्हणजे यंग पिढी, तर यंग पिढीला आता मी येतो तर ग्रामीण भागाकडून जास्त करून, तर तिकडूनचे लोक असे विचार करायचे बुवा याच्याकडून होईल का, यंग पिढी आहे हा बंगला बांधू शकतो का. पण मग का आपण त्या अडचणीला फेस केला का बुवा आपण करू शकतो या गोष्टी आणि लेबरांनी मला भरपूर साथ दिलेली आहे त्या गोष्टींमध्ये. म्हणजे असे भरपूर पण एखादा विशेष प्रोजेक्ट की आता गेल्या 7-8 वर्षात हा जास्ती लक्षात राहिला? भरपूर म्हणजे असं सांगता तर नाही येणार आपल्याला. बरोबर. कारण सर्व मित्र फॅमिलीमध्ये काम आहे त्याच्यामुळे कुठलं एखाद्या शाळेसाठी म्हणा, एखादी कुठल्या हॉस्पिटलसाठी म्हणा किंवा कुठल्या तरी रेसिडेन्शियल कमर्शियल अशी कुठली साईट बांधताना काही तिथली आठवण आहे का? आठवणी तर भरपूर आहे पण मग आता असं सांगता नाही राहिले मला. बरं. पण अशा ठिकाणी तुम्ही मग कुठलं मटेरियल वापरलं? मग आपलं हे जे आता आयकॉन स्टील जे आहे त्याचा वापर तुम्ही केलात का? 3 ते 4 वर्षापासून यूज करतोय. अच्छा. त्याच्या आधी पोलाद यूज करायचो पण मग आयकॉन स्टीलची जी आता डक्टिलिटी स्ट्रेंथ त्यांनी जी वाढवली आहेत. बरं. म्हणजे पहिलं जे 500 होतं आता 550 DS केलेलं आहे त्यांनी. जी डक्टिलिटी स्ट्रेंथ वाढलेली आहे त्यांची. तर त्याच्यामुळं जे साईटवर म्हणजे माझ्यापेक्षा जो माझ्याकडे फिटर काम करतो किंवा स्टीलचं जो वर्क करतो बरं
म्हणजे त्याचा अनुभव आपण ऐकूनच आपण स्टील कधी पण घेतो. बरोबर. तर आपण स्टार्टिंगला 3-4 वर्षापूर्वी आयकॉन स्टील यूज केलं. तर त्याच्यात स्टार्टिंगला 8 mm थोडी अडचण आली. तर मग आपण ते सांगितले त्या गोष्टी. बरं. तर मग त्याच्यात त्यांनी जे चेंजेस केले 550D मध्ये 500 मध्ये, तर मग आपण सुधारणा झाल्यानंतर मग म्हणजे परफॉर्मन्स एक नंबर वाटला. तेव्हापासून मग म्हणजे आयकॉन स्टील वापरल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काही त्यांची कॉस्ट, त्यांची अवेलेबिलिटी, त्यांची मार्केट व्हॅल्यू याबद्दल चांगला अनुभव आला की नाही हे तुम्ही एकदम मस्त शेअर करू शकता. चांगला अनुभव आलेला आहे आपल्याला. बरं. आता म्हणजे तुम्हीही तरुण आहात, तडफदार आहात, नवीन व्हिजनचे आहात, नाशिक जिल्ह्याचे आहात. तर तुमच्या व्हिजनमधनं आता येणारी जी पुढची तरुण पिढी आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये यावंसं वाटेल, तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकाल? मी एकच सल्ला देऊ शकतो का फक्त पैसा कमवायसाठी काम करू नका तुम्ही. बरोबर. आपण लोकांचे काहीतरी देणेकरी राहू किंवा आपण लोकांसाठी काहीतरी करून जाऊ. उद्या आपल्याला 10 वर्षांनी गेलो तर म्हटलं पाहिजे आज हे काम ह्याने करून दिलंय किंवा हे केलेलं आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊनच आपण या क्षेत्रात उतरावं. नाही तर आपण फक्त ठरवायचं का आपल्याला पैसाच कमवायचा आहे त्या या क्षेत्रात उतरू नये. पण मग आपण लोकांसाठी काहीतरी करणार या दृष्टीने उतरणार असेल तर 100% उतरा अशी माझी ये. आणि आता तुमचा एखादा कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे का की आता या प्रोजेक्टसाठी मला काम मिळावं अशी तुमची कुठली इच्छा आहे? मी माझं स्वप्न एकच आहे का कमी बजेटमध्ये लोकांना आपण एक चांगलं घर देणं किंवा फ्लॅट देणं. आपण म्हणजे इन्कम जास्त न ठेवता आपण लोकांसाठी काहीतरी पुढच्या म्हणजे याच्यात करणं हाच माझं एक ड्रीम राहणार आहे. वा, तुमचे विचार खरंच चांगले आहेत सचिनजी. खूप शिकायला मिळालं, खूप तुम्ही तुमचे अनुभव चांगले शेअर केलेत आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल. आणि याचबरोबर आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला आमच्याकडनं आयकॉनिक शुभेच्छा की असेच भविष्यामध्ये तुम्ही एक छान आयकॉनिक प्रकल्प घडवत तुमच्या हातातनं, तुमचे मित्र आणि तुमचे जे कामगार आहेत त्यांच्या हातून, आणि हे केवळ समाजासाठी नाही तर पूर्ण देशकार्यासाठी घडो अशी आमची एक सदिच्छा आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद.